पहिल्यांदा येतो मी SIPच्या कन्सेप्टकडे. SIP म्हणजे काय? नॉर्मली तुमची एक छोटी मोठी अमाऊंट जी काही तुम्ही ठरवता ती एखाद्या नॉर्मली फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट होत असते. SIP जो निवडतोय ना तो नॉर्मली कुठल्याही कॅटेगरी मधला व्यक्ती SIP करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं असतं फंड सिलेक्शन. तुम्ही कुठले फंड करताय हे डिपेंड करतं तुमच्या एजनुसार, तुमच्या रिस्कनुसार आणि तुमच्या लाईफचं गोल किंवा जे काही टार्गेट सेट करताय त्याच्यानुसार. ओके, मग आता मार्केट खाली येतं. आता एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, एक डेटा मी त्याच्यामध्ये पाहिला, ज्याही SIP मागच्या 1-2 वर्षामध्ये चालू झालेत त्याच्यामधले 20 ते 30% SIP मध्ये फॉल यायला सुरू झाला. म्हणजे लोक बंद करतात का? अरे मार्केट पडतं तर लॉस दिसतो. याच्यामध्ये लक्षात ठेवा, SIP ही चालूच करायची असते एखाद्या लॉंग टर्मच्या प्लॅनिंगने. ओके, आणि ही जर तुम्ही चालू करता तर तुमचं दुसरं काम असतं याच्यामध्ये उभं राहणे, थांबणे याच्यामध्ये. आणि मग जर तुम्ही नाही थांबणार आणि असं रेड अकाउंट आलं तुमचं दिसायला लागलं पोर्टफोलिओ की बाहेर पडणार, तर तुम्ही भविष्यामधले मोठे रिटर्न जे येणार असतात ना ते साहजिक स्वतःच्या चुकीमुळे मिस करत असतात किंवा सोडून देत असतात.